नमस्कार द्राक्ष बाजार बंधूंनो, मी विजय कुमार तासगाव यश ॲग्रोला कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पन्न काढण्यासाठीचा जो आपला संवाद चालू आहे त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। बागायतदार बंधूंनो, आतापर्यंत आपण 41 दिवसापर्यंत संवाद साधण्याचा प्रयत्न केला। 41 दिवशी आपण यश अल्फा 100 लिटर पाण्यासाठी 200 ml आणि कॅपटॉप 100 लिटर पाण्यासाठी 50 ग्रॅम अशी आपण फवारणी दिली। त्यात आपण स्पिनट्रॉल टाकलं थ्रिप्ससाठीचं। आज आपण 42 दिवसाची कोणती फवारणी घ्यावी ह्या विषयावर मी माझं मत आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतोय। 42 दिवसादरम्यान जवळजवळ 50 ते 60% फ्लॉवरिंगसुद्धा आपल्याला आलेलं असतं। अशा वेळी आता यंदा थंडी आहे, त्यामुळे आपल्याला ॲलिडची स्प्रे घेण्याची आवश्यकता नाही आहे, नाहीतर दरवर्षी आपण ॲलिड देतो। जर पुढे जाऊन वातावरण बिघडलं तर ॲलिड आणि अँट्रोकॉल घ्यायला पाहिजे, पण आता ह्या वातावरणात अजिबात घ्यायची आवश्यकता नाही। इथं आपण ट्रायको 5 ml, सुडो 5 ml, त्यात 1.5 ग्रॅम GA आणि यश चिलेटेड झिंक 100 लिटर पाण्याचे 100 ग्रॅम घालून अशी जर फवारणी घेतली तरी चालेल। त्यानंतर आपण 43व्या दिवशी आपण मॅजिक स्प्रे देतोय। त्यात मॅजिक स्प्रे म्हणजे 100 लिटर पाणी, 50 ग्रॅम मोर्चूद, 100 ग्रॅम ब्लू कॉपर, 200 ग्रॅम M45, त्यात आपण अल्फा मेथ्रिन 100 लिटर पाण्यासाठी 100 ग्रॅम आणि ग्रीन कॉम्बी, यश ग्रीन कॉम्बी 100 लिटर पाण्यासाठी 200 ग्रॅम आपण देतोय। काळुखी ही चांगली होईल, पानदेट परीक्षण आपण केलेलं आहे। 44व्या दिवशी जवळजवळ 70 ते 80% फ्लॉवरिंग आपलं येते। इथं आपण पुन्हा 100 लिटर पाण्याला 1 ग्रॅम GA, 300 ग्रॅम 0.32, 100 मिली रोगर डाउनी वाटत असेल तर आपण ॲक्रोबॅट आणि पॉलीग्राम, म्हणजे ॲक्रोबॅट 50 ग्रॅम, पॉलीग्राम 100 ग्रॅम। जर डाउनी नसेल तर हा खर्च करण्याची अजिबात आवश्यकता नाही। फक्त GA 0.34 आणि रोगर अशी फवारणी केली तरी चालेल, औषध घालायलाच पाहिजे अशातला भाग नाही आहे। मी जेवढ्या फवारण्या आपल्याला सांगतोय तेवढ्या सगळ्या घ्यायला पाहिजेत असंही नाही आहे। जितकी आवश्यकता आहे तितकीच फक्त आपण घेऊ शकतो, बागेतल्या वातावरणानुसार आपण तो निर्णय घ्या। त्यानंतर ह्याच काळात मनी लांब करण्यासाठीचं शेड्यूल आपलं चालू असतं। ह्याच वेळी शेवटचा टप्पा आहे फ्लॉवरिंगचा। ह्यासाठी जमिनीतून 5 किलो झिंक, 5 किलो यश मॅग्नेशियम सल्फेट, 1 किलो यश बोरान आणि गरज असेल तर 3 किलो युरिया, किंवा आकाशात आभाळ नसेल तर युरिया द्या, आकाशात आभाळ आला असेल तर युरिया देऊ नका। हे जमिनीतून द्यायचं आहे। फवारणीची फारशी आवश्यकता असेल तर करा, अन्यथा नाही केली तरी चालेल। 45व्या दिवशी मात्र आपल्याला भुरीचा स्प्रे कंपल्सरी द्यायचा आहे। तो असा 100 लिटर पाणी, 50 मिली लुना, यश कॅल्शियम आपलं 100 ग्रॅम आणि 25 ग्रॅम प्रोक्लेम आपण इथे देतो। यातच बोरान घातलं तरीसुद्धा चालेल, आवश्यकतेनुसार ठरवा। ह्या पद्धतीने जर आपण 45 दिवसापर्यंत आपण बागायतदार बंधूंनो काम केलं तर कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठी जो आपला संवाद चालू आहे तो संवाद योग्य रीतीने चालेल। माझं मत आहे की जेवढे मी स्प्रे सांगतोय तेवढे घेतलेच पाहिजेत असं अजिबात नाही। आपल्या बागेच्या परिस्थितीनुसार आपण निर्णय घेण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।